तालुक्यातील हनुमान टाकळी म्हटलं की नजरेसमोर येते येथील जगप्रसिद्ध रहाड यात्रा। दासबोध ग्रंथाच्या संदर्भानुसार समर्थ रामदास स्वामी यांनी 1576 मध्ये सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरून त्यांच्या जन्मभूमी असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब या गावी जात असताना श्री क्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी गायीचे शेण आणि गोमित्रापासून गोमयीन हनुमान मूर्ती तयार केली व तिची विधिवत स्थापना केली। दरवर्षी आषाढी अमावस्येला येथे मोठी रहाड यात्रा भरते। या यात्रेला जवळपास 450 वर्षांची मोठी परंपरा आहे। या रहाड यात्रेत लाखो भाविक भक्त हनुमान टाकळी येथे येऊन गोमयीन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होतात। हनुमान टाकळी येथील या यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रहाड। हनुमान मंदिरासमोर 20 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2.5 फूट खोल खड्डा खणून त्यात बोरीची लाकडे टाकून ती पेटवली जातात व त्या लाकडांचा लाल बुंद विस्तव पडला की त्याची विधिवत पूजा केली जाते। संस्थानचे अध्यक्ष परमपूज्य रमेश आप्पा महाराज यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून रहाड यात्रेला प्रारंभ करण्यात आला। मी इयत्ता 4थी पासून हनुमान टाकळीच्या यात्रेमध्ये राहाड खेळतो। आज रोजी माझं वय 44 वर्ष आहे। गेले मी 27 वर्षापासून ही राहाड खेळत आहे। काय कसा अनुभव आहे राहाड यात्रेचा? मला राहाड खेळल्याशिवाय मला आनंदच भेटत नाही। काही त्रास जाणवतो का? काही त्रास जाणवला नाही मला। बाकी भक्तांसाठी काय संदेश द्याल? बाकी भक्तांना एवढंच मी सांगू शकतो की ही पिढीनं पाळ आलेलं आहे की हे खेळल्याशिवाय आणि एकदा खेळल्यानंतर परत तुम्हाला त्या राहाडीतून गेल्याशिवाय करमत नाही आहे। आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मी मोठा समजतो। सालाबादप्रमाणे राहाड यात्रा असते ना, मग त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो। राहाड यात्रा आल्यानंतर आम्ही सारी काही अशी उत्सुकता तयारी करतो आणि मग
राड आल्यानंतर मग इथं राड पण आम्ही चालाप्रमाणे खेळतो. लोकांचे पण भरपूर नवस केलेले असतात. त्यांची नवस पूर्ण झाल्यामुळे ते पण लांब लांबून 100-200 किलोमीटरहून येतात आणि ते पण या राड यात्रेचा भरपूर आनंद घेतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. 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 छत्रपती शिवाजी महाराज की. ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांचं इच्छा आहे, माझी इच्छा ही पूर्ण व्हावा, ती पूर्ण व्हावा, ह्या संदेशाने खूप लोक इथं राड खेळतात. आणि राडीचं वैशिष्ट्य असं आहे, इथं बोरीच्या झाडाचा हार असतो आणि जे स्वच्छ मनाने ज्याची इच्छा आहे, ज्याचं इच्छा पूर्ण झाली असे भाविक भक्त इथं श्रद्धेने आणि मनातून राड खेळतात. आणि तो खूप आनंद घेण्यासाठी भाविक भक्त पुन्हा मुंबई आसपास खेडेपाड्यातून भरपूर भाविक भक्त जमा होतात आणि खूप खूप आनंद घेतात. तर ही अशी यात्रा आहे. खूप लोक इथं श्रद्धेने येतात आणि आनंद घेतात आणि आनंद घेण्यासारखं हे एक दैवत आहे. आयुष्यात एकदा तरी आषाढी अमावस्येला पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे येऊन रहाड यात्रेत सहभागी होऊन लाल बुंद विस्तवावरून चालण्याची अनुभूती घ्या. म्हणजे श्रद्धा आणि भक्ती काय असते याची अनुभूती येईल. लालबुंद विस्तवावरून अनवाणी चालणाऱ्या भक्तांना जिंदगी न्यूज नेटवर्कचा सलाम. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.